बलात्कार होतात तेव्हा तुम्ही काही निर्णय नाही घ्यास. आमच्या आगरी कोळी समाजाला नाव नाही देऊन आमचा बी बलात्कार करायला लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगलं ना मोदी इंटरनॅशनल लावा तर लगेच लावाल. आवडी तुमची हिंमत आहे. अजून पण विचार करा. आता आम्ही विनंती नाही करू सरकारला, विनंती नाही. आता आम्ही डायरेक्ट बोरून टाकू, बोरून. मला तुम्ही नाव दाखवायला न्या एअरपोर्टला का बाबा मी दिबा पाटील साहेबांचं नाव लावलेलं आहे आपल्या एअरपोर्टला, तेव्हाच मी उपोषण सोडन. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आपले श्रद्धास्थान आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी आपली भूमिकन्या, आपली भगिनी रश्मिताताई पोपेटा ही कालपासून उपोषणासाठी उभी राहिलेली आहे आणि अमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. तर खरं पाहता मित्रांनो, एक लाजिरवाणी गोष्ट आहे की एका भूमिकन्याला उपोषणासाठी बसावं लागतं. आपण तर मोठपणाने बोलतो, पनवेला नेत्यांचा तालुका आहे, मग नेत्यांचं काम काय आहे? ही साईड सांभाळायची, ती साईड सांभाळायची. अरे, ज्यांनी आपल्या मातेसाठी रक्त सांडलं आणि आपल्यासाठी 12.5% मोबदला केला आणि लोकांसाठी न्याय हक्कासाठी लढला, त्या माणसाचं नाव द्यायला काय तकलीफ होतं ते मला काय समजत नाही. मला तर असं वाटतं, माझ्या मनाला असं वाटतं की ना, एखादा माणूस येतो ना आणि तो बोलतो मी समाजसेवक आहे, मी समाजाची सेवा करतो, मी तुमच्यासाठी लढतो, आणि त्या माणसाला जर तूप रोटी भेटली ना, तो माणूस तूप रोटी घेऊन बाजूला सरकतो आणि आपल्या ज्या समाजाचा फायदा घेऊन बाजूला सरकून आपल्याला सोडून देतो. म्हणजे या माणसाला काय बोलायचं, या माणसाला चाटे बोलायचं. अशा चाट्या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. कधी त्यांच्यामुळे आपल्या विमानतळाला नाव लागत नाही असं मला तर वाटतं. अरे, सर्वसाधारण माणसाला येथे बसायला लागतं, मग नेत्यांचं काय काम आहे? मला काय समजायलाच मार्ग नाही, काय चाललंय काय नाही. चला तर ही गोष्ट लांबची राहिली, आपण जाऊन रश्मिताताईकडे जाऊया, बघूया, तिथंच भेटूया डायरेक्ट. अवनीताई पण येणार आहे, ती काय बोलते बघूया. जय शिवराय, जय दिवा. आज आम्ही रश्मिता पोपेटाईंच्या या उपोषणामध्ये तुला भेटायला आलो आणि भेटायला नंतर समजला ऍक्च्युली बोलायचं नव्हताच, पण आज सरकारला सांगायचा का तुमची सगळी लोक चालताना मागच्या वाकून बघताना ही सगळी जागा आमची आहे, ही सगळी गाड्या चालवतात, तुम्ही जिथे युवान उतरवले ना ती जागा आमची आहे. आणि आमचा आगरी कोळी समाज केव्हा तुमच्याजवळ काय मागले? तुम्हाला काय वाटलं? आम्हाला कधी मागायची सवय नाही, पण आमच्या समाजाचं नाव लावा म्हणून आम्ही त्या विमानतळाला आमच्या दिबा पाटलांचं नाव मागतो. आज आमची पोर पिना पाण्याशी सगळी सांगतात, आमदार खासदार सांगतात ताई पाणी पी, जेवण नसलं तर पाणी पी, पण ती पाणी पण नाही, कारण ते आमच्या समाजासाठी लढतं ना. सरकारने काय अजून बिनलाच्या डोला बंद केलं काय? तशी तुम्हाला लाज नाहीच, कारण आवरा महाराष्ट्रात बलात्कार होतात तेव्हा तुम्ही काही निर्णय नाही घ्यास. आमच्या आगरी कोळी समाजाला नाव नाही देऊन आमचा बी बलात्कार करायला लक्षात ठेवा. आमच्या आगरी कोळ्यांचा बलात्कार होत असेल असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आम्ही तेव्हा तुमची युवाना बंद करणं तुम्हाला समजणार बी नाही, कारण आम्ही एक वेगळी स्टेपची लोक आहोत. आमचं डोकं पण लई संख्या असतं. आम्ही जेवढी माया लावतो, जेवढा जीव लावतो ना, आज तिला इतका त्रास होता ना, आम्हाला कुठली बाईट पण नव्हती द्यायची. काही बोलतात, काही पक्षामध्ये आले, काही आमचाच आमदार खासदार भेटायला नाही आला का, तर पक्षात अधिकांच्या पक्षाची नाही आहे का, पक्षाची नाही आहे. आपल्या पोरीला सपोर्ट करा, पोरीला ना आपल्या समाजाला सपोर्ट करा ना. आगरी कोळी समाजाची आठवण म्हणून लास्ट टाइम 10-12 दिवस झाला कल्याण डोंबिवली केडीएमसी पुस्तक काढला, त्याच्याशी तुम्ही आगरी कोळी करणार मावरा आणणारा कोणी
समाज आहे. तुम्ही काल कुठून त्या समुद्राशी ना लढाल तर त्या समुद्राशी लढणारा आज या शेतात राबणारा आमचा आगरी माणूस आमच्या आग्र्याची एक पण आठवण विमानतळाला द्यायला लावलं सोपा का म्हणा. पण सगळी ही जी मंत्री संत्री आहेत ना तुम्ही मुद्दाम करत नसाल तर लक्षात ठेवा तुम्हाला मागांचं आमच्या पोरीला काय झालं ना तर आम्ही नक्की आम्ही कोणचं नाव द्यायला सांगतो नक्की कोणता व्यक्ती येतो याचा सगळ्यांना अनुभव ज्याने आमच्या बायकांच्या आज आम्ही अशी बोलतो ना आज ही पोर उभी झाली ही सगळी पोरी सगळ्या जिवंत असतात हे सगळे दिवा पाटील साहेबांची मुलं. तर आजच्या भारतामध्ये ज्या व्यक्तीने स्त्री भ्रूण हत्या कायदा लागू केला ते दिवा पाटील साहेब होतं. 12.5% युद्ध त्यांनीच केला म्हणजे एखादा थोर नेता. आता तुम्हाला सगळं ना मोदी इंटरनॅशनल लावा तर लगेच लावाल आवडी तुमची हिंमत आहे ना मग आमच्या समाजासाठी काहीच आमची आठवण नको का. म्हणून अजून पण विचार करा. आता आम्ही विनंती नाही करू सरकारला विनंती नाही आता आम्ही डायरेक्ट पोरून टाकू पोरून बरोबर ना. दिवा पाटील साहेबांचा काही बोलतात काही ती बोलतात मागच्या मागं जेवत असाल अरे पाणी पण पिण्यात पाणी तोंड चुकले तिला बोलताही नाही बोलता जरा तरी वाटू दे तोंडातून शब्द घालून तोंड तरी काहीतरी वाटू दे. काय बोलतात त्या लोकांना यार लागले आम्हाला कसं यार लागले ना थोड्या दिवसात न्याय नका देऊ काय म्हणजे आत्ताच झाला पाहिजे पहिला जर काय झालं ना मग दिसेल तुम्हाला वयाच्या अगोदर न्याय द्या तेव्हा आम्ही सरकारची इज्जत करू. पण तुम्हाला पण सांगतो नाही तुम्हाला वोटिंग करायला लागतं. वोटिंग करताना विचार करायचा प्रत्येक गोष्टीचा आपल्यासाठी नाही लढायचं कशाला पाहिजे आपल्याला असं नेतं कशाला पाहिजे आपल्याला अशी सरकार